तुम क्या ही बिगाड़ सकोगे हमारा हमारा तो दिल तोड़ के वो चली गई. वो खुश है और हम रोते हैं. पण महिन्याच्या प्रत्येक दिवशी तर म्हणत होता अबे चल वर जातो मी पटकन मला मेल टाकायचे आहे. हा कर वर येऊन कर. कौन रे भाई पहिले होता सारखी बना स्वतःचा अबे लय अनफिल्टर्ड बोलून राहिला शिवम ब्लॉग मध्ये. हे बा हे आलं काय म्हणजे पेपरासाठी आलं पण नाही आले पाहिजे होतं असं अपेक्षा आहे. माझी बुक खाली पडली नाही पाहिजे. विद्या आहे ते उद्याचा पेपर आहे बॅक लागू शकते तुया अल्टिमेटम दिल्यानंतर हाय अनफिल्टर्ड बनवून आलं जास्त. तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. थांब बे मॅच झाला काय काय हा बोल बोल ना गेला. तर उद्या आमचा पेपर आहे. काय मॅच झाला काय मॅच झाला काय हे बयकलंय. कुठे गेलतं हैदराबादला गेलो होतं. मेलेल्या कोंबडीची त्यानं बिर्याणी खाल्ली म्हणून तो थोडासा बयकला. हे पाय पाय थांब ना पुकी गायले बनता बे. पुकी बनायचा प्रयत्न करू राहिला आहे म्हणा तो. बऱ्याचशा पोरींच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे त्यानं. आहे तो पुकी आहे पोरींसाठी. तर कसं आहे उद्या आमचा पेपर है आणि हमने सुबह से पढ़ाई स्टार्ट कर दी. देखो यहाँ पे पढ़ रहे. और कालच्या ब्लॉग मध्ये कमेंट आली का दादा हँडरायटिंग रे एवढी बेकार हँडरायटिंग. तर ते कसं आहे जातो दुसऱ्या फील्ड मध्ये होतं बनाचं डॉक्टर होतं पण आलो इंजिनिअरिंग मध्ये. हँडरायटिंग नाहीये हा ते म्हणून हँडरायटिंग हा हँडरायटिंग चांगली आहे पण त्या दादानं कमेंट केली ना मेडिकल वाल्याची जाय मग लवकर जाय चल. तर हँडरायटिंग आहे ओके ओके म्हणजे आता बेकार झाली. माझ्या पीक टाइम मध्ये एक नंबर हँडरायटिंग होती माझी. चालला काय रे हसून कशाला सांगतो चालला काय तू हा जाय मग लव कुठे चालला. हा जाय जाय येऊ नको आता संध्याकाळपर्यंत. रूम कशी खाली राहते. आता मी मस्त ना सेटअप लावतो आणि अभ्यास करतो वापस. पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया है ना शिवम. हा पण ते स्वतःच्या बुकवर लिहिल्या ना जास्त चांगलं होते. तसं नाही ते चांगला इस्तेमाल करून आलो. ते जे हे आहे ना रब बुक ते पवन दादा आगलावेची आहे. गिफ्ट केली होती. गिफ्ट नाही केली. गिफ्ट नाही करू शकत. तू त्याच्या रूम मधून गायब केली आणि त्याला खबर येणे लागू दिली. तर चला काही नाही आजचा ब्लॉग सुरू झालाय. पहिला एक चॅप्टर झाला 2 चॅप्टर झाले. मोर 2 चॅप्टर्स टू गो. पटापट अभ्यास करू और फिर शाम को मस्ती करेगा. चलो सो फ्रेंड्स वेलकम बॅक. आता संध्याकाळ झाली. दुपारी ब्लॉग शूट केला त्यानंतर थोडा अभ्यास केला आणि झोपून गेलो. बिकॉज रात्री 3 वाजता झोपलो होतो काल आणि सकाळी 7 वाजता उठलो. सो या आणि शिवमबाई थोडासा डिप्रेस झालाय वाटते. मग गाणे नवीन नाही गाणे जुनं आलं. हा बरोबर आहे. हा तुझ्या सिच्युएशन साठी नवीनच आहे म्हणा. एकदम चांगली. तू रे काय पाहिजे तुला डिक्लेरेशन काय पाहिजे राहिले काय 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 म्हटलं तू शब्द बोल बाबू. तू काय म्हटलं होतं तू ना. हा पुढचं हा काय काय हा नाही काय आद्या काय नाही सर्टिफिकेट का होते. हा अरे मी जस्ट झोपेतून उठलो आणि हा म्हणते का बा डिक्लेरेशन सर्टिफिकेट काय असते. सर्टिफिकेट नाही काहीतरी वेगळा शब्द म्हटला होता त्यानं. तो आता विचारायची निघून राहिला पण लय भारी म्हटला होता. आणि तू कधी गाणं बंद करतो म्हणजे मला अभ्यास करू द्यायचा नाही का. हा अभ्यास मग अभ्यास झाला नाही काय आले बेकार माणूस माहिती काय. मी अभ्यास करत राहिलो तर म्हणते प्रथमेश झोप. तू झोपल्यावर मग मी झोपतो आणि मी झोपलो ना तर मग एकटा मस्त अभ्यास करते आणि आता पण पोरं खेळवत. जिंदगीनं मला स्वार्थी बनवणं शिकवलं. कहून स्वार्थी बनवणं कहून रे भाई कहून पहिलेच होता. आता
बनलो. सारथी बना स्वतःचा पान बोक शिवा देऊ राहिला शिवा. मग ती एडिटर रील कापते, मग ती शिवा, मग ती कॅरेक्टर दिसते रे. गालिया देना हा काय नाही चाहिए बस. गालिया देणार नाही चाहिए. मी नसतो ते, तुम्ही नका देऊ. झालं. झालं. इकडे पा आद्याची डायग्राम पण किती मोठी आहे. एवढी मोठी आद्या डायग्राम काढते. आद्या याला कोणतं गेट म्हणते काय माहिती. हा माहिती आणि प्रॅक्टिकलच केलं. अँड गेट म्हणते का त्याला? कोणतं गेट? झांबली आहे इथे. अँड गेट म्हणते काय? मला काय माहिती दिसून आला का ते? नॅन्ड गेट म्हणते त्याले. मी प्रॅक्टिकलच केलं नाही. अबे प्रॅक्टिकलची गोष्ट आहे काय साल्या? गोष्टी करून राहिला ते 11वी 12वीत होते ते. चला मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. हा 5:30-6 मिनिटावर आले तुम्ही ब्लॉग पाहता आणि मी वेलकम बॅकच करू राहिलो. जसं की माझ्याजवळ कंटेंट आहे. हो कसं होते आता, पहिले एक थोडीशी नजर मारून घेतो पुस्तकावर, म्हणजे उद्याच्या पेपरची, मग अजून बघचू ती चलती राहिली. चला आता अभ्यास झाला आपला. ते बा यानं चष्मा काढला होता. अभ्यास झाला का? बंद कर. लॅपटॉप मी घेऊन जातो. चला इथे राहू दे लॅपटॉप. तुम क्या ही बिगाड़ सकोगे हमारे ऊपर भगवान. तुम क्या ही बिगाड़ सकोगे हमारा तो दिल तोड़ के वो चली गई. वो खुश है और हम रोते हैं. नाही पोरी शिवाय काही आहे नाही. देवाचं नाव घेऊन खुश आहे भाई. जीवन ते मंत्र दाखव ना आपले. मंत्र मंत्र प्रायव्हेट मंत्र आहे. नॉनव्हेज खाल्ला, नॉनव्हेज तर रस्ता जरी खाल्ला तर आत नको बोलू त्याले. रस्त्याने खाल्लं म्हणजे मित्राला एक पोरगी का सोडून गेली. मित्रानं मंत्र गिंत्र सगळे लिहून आणले. आजीला सांगितलं का बाबा असं केल्यानं कोणत्या मंत्र म्हणाचा, असं तसं. 2-4 महिने डिप्रेशन मध्ये होता. पोरकी करतो रे का तू. खोकला झाला मला. कप घेऊ दे. चला याचं जेवण झालं. आता आपण जेवण करायला जाऊ. दाखवतोस काय जेवणात. चलो. मित्रांनो पहा, ऋषा, सुद्या आणि आपली पूर्ण गँग आली. म्हणजे आता कसं, आता हा मसाला निगोशिएशन 4 लय मोठा किस्सा झाला. ऋषिकेश पार्टी आज ऋषाकडून पार्टी आहे. करतो. हे 1200 तू चालेल ऋषिकेश 100 ते 60 विदाऊट बार्गेनिंग. विदाऊट बार्गेनिंग म्हणजे ऋषाच्या शॉपमध्ये जर तुम्ही गेला 100 रुपयाची वस्तू असेल, पहिल्या लाईन मध्ये 100. तुम्ही डिसाईड करायचे. ऑप्शन ठेवते 100, 50, 40 आणि 30. भाऊच्या कंपनी मध्ये कंपनीचं वाट. हे तर फिक्स आहे. शेअर डायरेक्ट डाऊन. कंपनी डाऊन. अरे ऋषा तू रेझ्युमेट टाक स्किल. कलाकार. अच्छा रेझ्युमेट टाक म्हणा स्किल. जे कंपनी त्याच्या पोस्टमध्ये वेल डेव्हलप स्पॅमर ऋषिकेश नामदास. ऋषा पण भारी बे. नाही पण महिन्याच्या प्रत्येक दिवशी तर म्हणत होता अबे चल वर जातो मी पटकन, मला मेल टाकायचे आहे. वर येऊन करत काय होते. पहिला मेल तवाच टाकून रिमाइंडर देतो. एवढं बारीक तोंड करून सांगितलं तर ऋषाला बारीक जास्त बोलत पण नाही माहिती का. एकदम असं मासूम सारखं करायला पाहिजे. ऋषानं महिना वर्षभराची डुबून. काय ऋषा मला विचार ना मला विचार ना. घे ना भाई. नाही आहे का बरं मग चल तेवढेच पैसे चालते. चला जेवणाचा खर्च जेवणाचं निपटला काय ना तू काय जेवला. चल की बाबा चल रूमवरच आम्ही गाडी आहे. रात्रभर
सीएन किट डायरेक्ट मारले. असं म्हटल्यानंतर असं इतिहास गवाय अभ्यास नाही होत रूमवर जाऊन कधी. हा 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 आज तू आहे. कसं कसं मसाला दूध पेन चालू आहे इथं. अबे उठ, आज झोपा लागते काय? असं शिल्लक नको कपडे म्हणजे तू विदाऊट कपड्याचा राहायचं का? हा तेवढी थंडी आहे, तब्येत बेकार आहे. काय आहे तू रे? रात्री उठून नको येतो. तर मित्रांनो, काल रात्री 2 वाजता भाऊ उठून माझ्याजवळ येऊन बसलं आणि काही बोललं नाही. वापस येऊन झोपून गेलं. झोपीत काहीच्या काही करते. आता उद्या आमचा पेपर आहे. फायनली डन विथ द स्टडीज. डन ना? हा का पोरं खेळणं चालू आहे फक्त ग्रुपवर. मित्रांनो अच्छा करा. पेपर आहे हा या सेमचा. मला वाटलं लाईटचा म्हणून राहिला काय. रिझल्ट चांगला येऊन जा. कारण यानं बहुतेक एक्सपायर्ड विक्स लावली. बघू उद्या गेम वाचते का नाही वाचत. पण नाही एक्सपायरी डेटच नाही. एक्सपायरी डेटच नाही म्हणून एक्सपायरच नाही होत ते विक्स आहे ना. तर चला मित्रांनो, आता मी पण झोपतो. 12 वाजले. झोपता झोपता ब्लॉग एडिट करतो सो दॅट यू कॅन वॉच टुमॉरो. सकाळी उठल्या अपलोडिंग लावून देईन. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा. उद्या आमचा शेवटचा पेपर आहे. तर पेपर का ब्लॉग पहा. बहुत दिनों बाद आ रहा क्योंकि लास्ट पेपर था 9 दिन पोस्टपोन्ड हुआ. तो कोई विषय नहीं. चलो आज का ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भाऊ. कमेंट करत जा. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.